नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता असे आपण बेड मारून घेतले तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बेड तर मारलेत, परंतु ह्याच्यावर लागवड कशी करायची किंवा खत कसं टाकायचं किंवा वरून म्हणजे लावण्यासाठी ह्याला आता काय करावं लागेल. तर मित्रांनो, मी सविस्तर सांगतो. तर हे आधी पहिलं तर साफ करून घ्यावं लागतं आपल्याला. बेड जर मारलं तर ही जी शीट दिसते का तुम्हाला, तर ती शीट थोडी साफ करावं लागते, जेणेकरून आपल्याला लावा येईल किंवा खत टाकता येईल किंवा त्या लावल्यानंतर झाडाला मुळ्या पसरता येतील. तर त्यासाठी बघू शकता आता इथं आपण जुगाड केलेलं, तर ही जुगाड तुम्ही बघून घ्या. तर अशा पद्धतीनं बघू शकता. इकडं आता ही आपण शाप केलेली तुम्हाला पहिले तर दाखवून घेतो आणि नंतर तुम्हाला मी जुगाड दाखवतो. तर हे बघू शकता, ही इथं शाप तुम्हाला दिसतात. असं खालीपासून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, ही काकऱ्या अशा शाप झालेल्या आहेत, हे बघू शकताय. आणि ते पलकडल्या टोकदार दिसतात. तर मित्रांनो, असं जर शेप करायचं असेल का तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं, आपल्या घरी बोर असतो घेतलेला आणि जुन्या पाण्या अशा लोखंडी नळ्या असतात, बघू शकता. ही लोखंडी नळी आता हे आपलं 4 फुटावर बेड मारलेलं आहे आणि ही नळी 10 फुटाची असते मित्रांनो. म्हणजेच आपले 2 बेड तुम्हाला आता मी इकडून दाखवतो आणि तुम्हाला कसं मारलं आहे ते पण दाखवतो. बघा, आता हे 2 बेड सोबत आपण एक माणूस हे करू शकतो मित्रांनो, ह्याला साफ करू शकतो. तर बघू शकता, आता हे इथं आपण असे हे 2 दोऱ्या बांधून घेतल्या, जसं की आपण बैलाची कशी कासरे बांधतो तसं ह्या पद्धतीनं इथं बांधून घेतलं आहे, अशा पद्धतीनं. आणि आपण असं वाढल्याच्या नंतर ही व्यवस्थित असं ह्या पद्धतीनं साफ होतं मित्रांनो. तर हे असं आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आणि अशा पद्धतीनं आपण व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ह्याच्यावरती खत टाकता येईल किंवा आपल्याला ड्रीप वापरता येईल आणि आपल्या झाडाला इकडं तिकडं मुळ्या पसरण्यासाठी आपल्याला 1 फुटाचं अंतर वरून शाप होतं मित्रांनो. बघू शकता, आता इथं अंतर किती शाप झालेत तुम्हाला मी दाखवून घेतो. बघू शकता, ही बघा अर्धा फूट आणि इकडं अर्धा फूट, म्हणजे इथून चिपार इथवर आपलं बेड साफ झालेलं आहे. ह्याच्यावर आपल्याला व्यवस्थितपणे आता मल्चिंग करता येईल, ठिबक आथरता येईल. आणि मित्रांनो, ही आपलं ताजं रान नांगरलेलं आणि हे केलेलं आहे, म्हणजे नांगरलेलं आताच होतं आणि त्याच्यामुळे तेवढं व्यवस्थित साफ होत नाही बरं का जास्त करून. तर तुमचं जर रोटर केलेलं असेल किंवा पहिलं जुनं हे केलेलं असेल तर तुमचं जास्त साफ होऊ शकतं मित्रांनो ह्याच्यापेक्षा, आमच्यापेक्षा. म्हणजे कारण कसं आहे माहिती आहे का, की ताजं आपण हे काढलेलं आहे, त्याच्यामुळं तेवढं साफ होत नाही. जिथं आपलं रान भुसभुशीत आहे का, तिथं हे अशा पद्धतीनं तुमचा बेड साफ होऊन जाईल. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आणि जुगाड कसं वाटलं आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा बरं का. तर भेटू आता आपल्याला उद्याच्या परवा दिवशी. लगेच मल्चिंग आतरून घ्यायचं, ठिबक आतरून घ्यायचे. तर आधी ठिबक आतरून घ्यायचं, नंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच मल्चिंग आतरावं लागणार आहे. म्हणजेच माणसांना थोडा वेळ लागतो आहे, नंतर आपल्याला बोळ पाडायचे ते करायचे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवित राहील. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.